20 तारखेला संध्याकाळपासून ते बेपत्ता असल्यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आली। या संदर्भात आमच्याकडे मिसिंग दाखल करण्यात आली। आज रोजी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही संशय आहे, काही व्यक्तीवर संशय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या संशयित व्यक्तींची नावं देऊन गुन्हा दाखल केलेला आहे अपहरणाच्या बाबतीतला। आमची टीम मिसिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे। त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन चे विषय आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण CDR आणि CCTV आणि इतर मुद्द्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वत्र शोध घेत आहोत। त्याचे अनालिसिसही आम्ही करत आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठे गेले असतील या संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल। सर, ज्या ठिकाणावरून हा त्यांच्या सर्व भागामध्ये जिथून ते मीरा रोडला गेले होते एका ठिकाणी, तिथून रेल्वेने परत आलेले आहे 4 वाजता दरम्यान डहाणू रेल्वे स्टेशनला। डहाणूपासून 6 वाजता गावामध्ये गोलवड आणि विवजी या भागामध्ये काही लोकांना जे भेटलेले आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे। CCTVमध्ये काही फुटेज आलेले आहे, त्या बाबतीमध्ये आता अनालिसिस चालू आहे आणि तिथून पुढचे कुठले फुटेज आहेत आणि संशयित संदर्भात जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ते सगळे शोध घेऊन आमच्या वेगवेगळ्या टीम यासाठी काम करत आहेत। सर, जंगलामध्ये सध्या ड्रोनच्या साह्याने सुद्धा ड्रोनची मदत घेऊन आम्ही या बाबतीमध्ये एक जंगल एरिया असल्यामुळे या सर्व एरिया पूर्ण त्याची पाहणी करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे। आमचे साधारणतः 40 लोक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोम्बिंग ऑपरेशन अद्याप नाही जोपर्यंत ठोस पुरावा आमच्या हाती लागत नाव आहे लता अशोक धोडी। 19 तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन। दुसऱ्या दिवशी 20 तारीखला परतले, डहाणू रेल्वे स्टेशनला उतरले। गाडी घेऊन ते गोलवड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता, भाजी बनवून ठेव काहीतरी असं फोन केला होता। नंतर फोन आलाच नाही, फोन बंद दाखवतो। तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे। म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी, जे आरोपी असेल त्यांना। अशोक धोडी हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या 7 दिवसांपासून तो त्याच्या राहत्या घरापासून त्या गावापासून तो बेपत्ता आहे। मी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं त्याचा शोध घेणं गरजेचं आहे। पोलीस यंत्रणा आपलं काम करते, पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी ही विनंती मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून करतो।